वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोभमं गदिं पत्ते वच्छामि समयपाहुडौ मिनमोऽसुधकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपल्या सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि निर्जराधिकाराची आमची संपन्नता झालेली आहे। निर्जराधिकारामध्ये आम्ही अगदी सुरुवातीला विरोधी अलंकाराच्या माध्यमातून बघितलं की सम्यक दृष्टी भोग भोगत आहे आणि तरी देखील ते सर्व भोग निर्जरेला कारणीभूत असतात। आणि असं वाचून आमच्या मनामध्ये हा जर भ्रम निर्माण होत असेल की भोग हे निर्जरेला कारणीभूत आहे तर आमची जीवनामध्ये चूक झालेली आहे। सम्यक दृष्टीच्या जीवनामध्ये भोगांप्रती अनासक्ती असते। तो उदासीन रूपाने कर्म परवशात भोग भोगतो। भोगांमधली अभिलाषा त्याची शून्य आहे आणि म्हणून इच्छा विरहित भोगांचा उपभोग घेत असल्यामुळे पूर्वबद्ध कर्माच्या उदयाला तो भोगतो, पण त्याच्याशी आपला तन्मय संबंध न जोडता ते भोग त्या ठिकाणी निर्जरेला गळून पडतात, नवीन कर्मबंध करत नाही। अशा तऱ्हेने ही उपपत्ती दाखवलेली आहे। आणि याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे की सम्यक दृष्टीची जी क्रिया आहे ही सम्यक्त्व संपन्न असते आणि म्हणून त्याच्या भोगांमध्ये देखील संपन्नतेची सम्यक दर्शनाची धारा व्याप्त आहे। ज्ञानीची प्रत्येक क्रिया ही ज्ञानाची सृजक असल्यामुळे ज्ञानच त्याच्यातून ओसंडून वाहतं। आणि शेवटी उपसंहार करताना सम्यक दर्शनाचे 8 अंग सांगितले आणि हा सम्यक दृष्टी हा कसा 8 अंगांचं निश्चय नयाच्या माध्यमातून जीवनात अंगीकार करतो हे आपण बघितलं। आणि उपसंहार करताना त्यांनी म्हटलं की शुद्ध नयाने रागादिकांचा अभाव ज्ञान चेतना रूप परिणती हेच निर्जरा तत्व आहे। ज्ञानी याप्रमाणे निश्चय नयाने प्रतिपादन केलेल्या निर्जरा तत्वाला जाणतो आणि म्हणून तो एक रूप आत्मतत्वाची प्रतीती तेवढी घेतो आणि हेच त्याच्या जीवनामधलं निर्जरा तत्वाला भूतार्थ पद्धतीने जाणणं आहे। आणि हे जाणणं याचाच अर्थ सम्यक दर्शनाची उपलब्धी आहे। निर्जराधिकार समाप्त झाल्यानंतर आम्हाला सुरुवात करायची आता बंधाधिकाराला। निर्जरेचं फळ काय तर निर्जरेचं फळ हे साक्षात मोक्ष प्राप्ती। मोक्ष कुणाच्या जीवनात आहे? मोक्ष ही कल्पना बंध या शब्दाशी रिलेटेड आहे। जिथे बंध आहे तिथेच मोक्ष आहे असं आम्ही म्हणू शकतो। किंवा मोक्ष कुणाला तर जो बंध सहित होता त्याला मोक्ष झाला। म्हणून आचार्यांनी या समयसार मध्ये 7 तत्वांचा क्रम देखील या पद्धतीने जोडी अशी त्या ठिकाणी ठेवलेली आहे। पुण्यपाप, जीवाजीवाधिकार, आश्रव, आश्रव नंतर संवर, निर्जरा आणि नंतर बंधाचा क्रम आलेला आहे की बंध आणि त्यानंतर लगेचच मोक्ष की हा जीव बंधनात आहे आणि सुटला की तो मोक्षाला प्राप्त झाला। अशा प्रकारे मोक्ष बंध त्याच्या जीवनात आम्हाला मानावा लागेल जो बंध सहित आहे आणि ज्याला मुक्तीला प्राप्त व्हायचं आहे। आम्ही आतापर्यंतचे जे अधिकार पाहिले हे अधिकार बघत असताना जीवाजीवाधिकारामध्ये आचार्यांनी 29 भावांपासून रागादी आणि वर्णादी गुणस्थानापासून वर्णादी पर्यंत हे जे 29 भावांचं कथन केलं याच्यामध्ये आम्हाला हे परिणाम जीवाचे नाही हे सांगितलं। रागादी किंवा पुद्गलादी हे सगळे परिणाम आहे, रागादी परिणाम हे सगळे जीवापासून अन्य आहे
ही गोष्ट आम्हाला पहिल्या अधिकारामध्ये सांगितली. म्हणजे पहिल्या अधिकारामध्ये देखील या सर्व भावांपासून आचार्यांनी भेदविज्ञान करविला. नंतरचा आमचा कर्ता कर्म अधिकार आला. कर्ता कर्म अधिकारामध्ये देखील सांगितलं की राग कुणाचा आहे. या मूळ प्रश्नाचं उत्तर त्यांनी कर्तृत्व भावनेच्या माध्यमातून आम्हाला दिलं की राग हा होतो आहे जीवामध्येच. जीव उपादान कारण आहे देखील, पण स्वभाव जर जीवाचा पाहिला तर राग करण्याचा जीवाचा स्वभाव नाही आहे. आणि म्हणून हा राग जीवाशी आपला संबंध न ठेवता, तादात्म्य संबंध त्याचा न असता, त्याचा फक्त संयोग सिद्ध संबंध आहे. आणि दुसरं कारण त्यांनी सांगितलं की राग हा पौद्गलिक आहे. समयसारमध्ये रागाला पौद्गलिक यासाठी म्हटलं की राग हा याची व्याप्ती ही जीवाशी घटित न होता ती पुद्गलाशी घटित होते. आणि म्हणून रागाला पौद्गलिक म्हटलेलं आहे. राग हा पूर्वबद्ध कर्माच्या उदयात होतो आणि नवीन कर्मबंधाला कारणीभूत भाव आहे. आणि म्हणून याची व्याप्ती ही जीव भावाशी म्हणजे ज्ञानाशी न घटता याची व्याप्ती पुद्गल कर्माशी घटते. रागाची व्याप्ती ही पुद्गल कर्माशी घटित होते आणि म्हणून रागाला पौद्गलिक म्हटलं. रागाला पौद्गलिक म्हणण्याचं दुसरं कारण आचार्यांनी सांगितलं की राग सम्यक दृष्टी जेव्हा आत्म्याचा अनुभव घेतो त्यावेळेला मी रागरूप आहे असा त्याला अनुभव येत नाही. अनुभव तर तो आपल्या ज्ञानाचा घेतो. आणि म्हणून जो अनुभूतीत येत नाही हा राग जीवाचा नाही, तो पौद्गलिक आहे. अशा तऱ्हेने आणि जर आम्ही त्याला पर मांडलं तर आम्ही त्याच्यापासून सुटू पण शकणार आहे. अशा तऱ्हेने हा भाव कर्ता कर्म अधिकारात सांगितला. आणि कर्ता कर्म अधिकारात हे सांगितलं की जीव अज्ञान अवस्थेत आपल्या विकारी भावांचा कदाचित निमित्त करता म्हटल्याही जाईल. आपल्या विभाव भावांचा करता आहे, पण तरी देखील पौद्गलिक कर्माचा तो तर करता कदापिही असत नाही. कारण पौद्गलिक कर्म हे तर सर्वस्वी पर आहे आणि ती परिणती त्याची कर्माची कर्मातच होते. कर्मांवर गणास कर्मरूप परिणमते आहे. आणि म्हणून या दृष्टिकोनातून कर्ता कर्म अधिकारामध्ये आमच्या कर्तृत्वावर आचार्यांनी फार मोठा प्रहार करून तुझं कर्तृत्व तुझ्याकडे म्हणजे तुझ्या शुद्ध ज्ञानाचं भावाचं कर्तृत्व तुझ्याकडे आणि बाकीचं परकर्तृत्व दुसऱ्याकडे पुद्गलाकडे असं सांगून आमची एक प्रकारे कर्ता कर्म विषयी जी भ्रमबुद्धी होती ती नष्ट केली. नंतर पुण्य पाप अधिकार यासाठी सांगितला आचार्यांनी की अज्ञान अवस्थेमध्ये आम्ही पुण्याला चांगलं मानतो आणि पापाला हेय समजतो. परंतु वरची भूमिका ज्या वेळेला आलेली आहे त्यावेळेला दोघही एकच आहे, एकच त्या ठिकाणी आहे. उदाहरण दिलं होतं क्षुद्रेच्या पोटी जन्माला आलेल्या 2 मुलांचं. दोन्ही मुलांची आई जशी एक क्षुद्रिका आहे त्याप्रमाणे पाप पुण्याची माता कोण आहे तर एक कर्म उदय हीच आहे. आणि म्हणून एकाच मातेची ती 2 पुत्र आहे. त्याप्रमाणे पुण्य आणि पाप या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहे. आणि म्हणून कदाचित पहिल्या भूमिकेत आम्ही पुण्याला उपादेय जरी मांडलं कथनचित तरी सर्वस्वी पुढे चालून शुद्धाच्या दृष्टीमधून हे दोघही त्या ठिकाणी गौण करणावे लागतात. यानंतर आश्रवाधिकाराला होता. आश्रवाधिकारामध्ये हे जे रागद्वेषादी भाव आहे हे असुची आहे, अपवित्र आहे, आकुलतामय आहे, दुःखमय आहे, पाण्यातील शेवाळाप्रमाणे आहे, अनेक गोष्टींनी चैत्य आहे, अनेक दृष्टिकोन दाखवून आचार्यांनी आश्रवाची निरुपयोगिता आमच्या समोर सिद्ध केली. नंतर संवराधिकारामध्ये देखील आचार्यांनी सातत्याने भेद विज्ञानाचीच प्रक्रिया अवलंबिलेली आहे. जीवाचा जो वितराग परिणाम आहे, जो गुप्ती समिती धर्म अणुप्रेक्षा परिषद जय रूप असणार आहे
या एकदेश शुद्धतेला संवर भाव म्हटलेलं आहे. आणि या संवर भावानीच जीवनामध्ये आमचा कर्मबंध रुकणार आहे, ही भूमिका आचार्यांनी स्पष्ट केली. नंतर निर्जराधिकाराचा सारांश आतापर्यंत आपण बघितला की निर्जराधिकारामध्ये कर्म निर्जरित होणं, नवीन न बांधता, ही भूमिका राहिलेली आहे. म्हणून रागाधिकांचा अभाव करत करत हा आपल्या ज्ञान चेतनेमध्ये जेव्हा एकाग्र होईल, तन्मय होईल आणि निश्चयाने आत्म्याचा अनुभव घेईल, तर ही अशी अनुभवाची दशा हीच निर्जरा आहे. आणि या निर्जरेला मोक्ष मार्ग साधिका म्हणून गौरविल्या गेलेलं आहे. अशा तऱ्हेने या अधिकारांची आपण थोडक्यात उजळणी बघितली. आणि आता बंधाधिकार आमच्या समोर येणार आहे. आणि बंधाधिकारामध्ये बंधपूर्वकच मोक्ष, ही कल्पना आम्हाला बघायची आहे. आणि बंध जीवाला का होतो, हा जीव बंधनात अनादी कालापासून का आहे, हे जगत कारमांड वर्गणींनी गचपच भरलेला आहे. 343 घनराज्यू जितकं काही हे लोकाकाश आहे, त्या संपूर्ण प्रदेशावर कारमांड वर्गणा ठसाठस भरलेली आहे. अशा या कारमांड वर्गणेमध्ये जीव राहतो, म्हणून हा कर्मानी बद्ध होतो का? आचार्य प्रश्न उपस्थित करणार आहे आमच्या समोर आणि आम्हाला उत्तर शोधायची आहे. आचार्यांनी तर आम्हाला उत्तर देखील दिलं, समस्या पण सांगितली आणि समस्येचं निराकरण पण केलं. पण पहिल्या भूमिकेत आम्हाला बघायचंय की हे जगत पूर्णतः 343 घनराजूंचं कारमांड वर्गणेनी खचाखच भरलेलं आहे. म्हणून आम्हाला कर्मबंध होतो आहे का? कारण आम्ही त्या आकारात राहतोय, खाणीत राहतोय, म्हणून हा कर्मबंधानी लिप्त आहे का? पहिला प्रश्न. उत्तर थोडं मनाशी विचार करा. दुसरं सांगितलं, मन वचन कायाची प्रवृत्ती आमची होते आहे आणि म्हणून आम्हाला कर्मबंध होतो आहे का? हे अनेक असे प्रश्न उपस्थित आचार्यांनी पहिल्यांदा केले आणि नंतर सांगितलं की कोणतंही हे कारण बंधाचं कारण नाही आहे. आचार्य सांगतात, तू रागाशी एकाकार होतो, तद्रूप होतो, ही उपयोगाची रागाशी तन्मयता हाच एकमेव बंधाचा हेतू आहे. अत्यंत सुंदर रीतीने बंध आम्हाला आचार्य समजून सांगणार आहे. बंधाची कारण सांगताना तत्वार्थ सूत्रकारांनी, उमास्वाती आचार्यांनी आम्हाला 5 कारण दिली. मिथ्यात्व, अविरती, प्रमाद, कषाय आणि योग, या 5 कारणांमुळे कर्म बंद होतो. मिथ्यात्व, अविरती, प्रमाद, कषाय, योगा बंध हेतवा, बंधाचे हे 5 हेतू आहे. जीवाचा विपरीत अभिप्राय, मिथ्यात्व म्हणजे थोडक्यात एकेका शब्दात पहा. मिथ्यात्व म्हणजे काय? जीवाचा विपरीत अभिप्राय, विपरीत मान्यता, चुकीची कल्पना, भ्रम, हा झाला मिथ्यात्व रूप परिणाम. हा मिथ्यात्व आहे जीवनामध्ये. ही खोटी वस्तुतत्व जसं आहे तसं आम्ही अवलोकन करत नाही. आमचा आत्मा चैतन्य रसानी परिपूर्ण असतानाही हा आत्मा राग संयुक्त आहे हे आम्ही मानतो. हे आमचं विपरीत जाणणं, मांडणं, हे म्हणजे मिथ्यात्व आहे. दुसरं अविरती. अविरती याचा अर्थ आमच्या जीवनात व्रत पालण्याचा भाव नाही, संयमाची धारा विद्यमान नाही. अविरती आहे असंयम रूप परिणाम आहे आणि असंयमानी आमच्या जीवनात बंध आहे. जर आम्ही प्रत्येक गोष्ट आमची सजगपूर्वक केली तर बंध होऊ शकत नाही. महावीर स्वामींच्या समवशरणात गौतम गणधरांनी प्रश्न उपस्थित केला की हे संपूर्ण जग, कोणतीही आम्ही क्रिया केली तर आम्हाला बंध होणार आहे. श्वासोश्वास घेतला तरी बंध, नंतर चाललं तरी बंध, बोललं तरी बंध. कथम चरे कथम आचरे, कशा प्रकारे आम्ही चालायचं, कशा प्रकारे आचरण करायचं, कशा प्रकारे वागायचं की जेणेकरून आम्ही बंधापासून सुटू शकू. प्रश्न खरा आहे.
आम्ही काही न बसता निश्चल बसलो, काहीही हलवलं नाही, हलनचलन केलं नाही, तरीही आम्हाला कर्मबंध होतोच आहे. याचं कारण काय? आचार्यांनी उत्तर दिलं, महावीर भगवंतांनी, की त्या ठिकाणी हे सांगितलं की यत्नम चरे, एकच कदमच्या ऐवजी त्यांनी यत्नम शब्द सर्वत्र ठेवला. श्लोक आहे तो. आणि यत्नपूर्वक जर तू आचरण करशील, प्रत्येक गोष्ट करशील, तर तुला कर्मबंध होणार नाही. म्हणून हिंसेची व्याख्या करताना आम्ही म्हटलं प्रमत्त योगात प्राणव्यपरोपणम हिंसा. प्रमत्त योग जिथं आहे, प्रमत्त योग म्हणजे असावधानता, प्रमादपूर्ण आचरण, न पाहता क्रिया करणं, असावधानपूर्वक प्रवृत्ती असणं, याला म्हटलेलं आहे प्रमाद. आणि कोणतीही गोष्ट जर आम्ही प्रमाद सहित करू तर आम्हाला बंध आहे. आणि अप्रमत्त भावपूर्वक, प्रमाद नाही, आम्ही पाहून चालतो आहे, अंतरंगामध्ये दयेचा उत्कट परिणाम आहे, कोणत्याही जीवाची विराधना घडू नये हा भाव आहे. आणि अशा भावपूर्वक आम्ही शोधनपूर्वक मार्ग शोधन करून, मार्ग प्रासूक करून मुनी विहार करतात आहे. सूर्यप्रकाशात आलोकित पान असा प्रकारचं भोजन ते घेतात आहे. आणि त्यामुळे प्रमाद विरहित दशा असल्यामुळे यदा कदाचित प्राण्यांची सूक्ष्म जीवांची विराधना घडली तरीही त्याचा दोष जीवनात लागत नाही. कारण आमचा उपयोग, आमची उपयोगाची भूमी ही निर्मळ झालेली आहे, तिथे प्रमाद नाही. आणि म्हणून तो जीव कर्मबंध करत नाही. हीच गोष्ट आम्हाला या बंधाधिकारामध्ये बघायची आहे. अविरती पासी आलो आपण. अविरती म्हणजे असंयम भाव आणि विरती म्हणजे संयम भाव. संयम भाव याचा अर्थ खूप संयम जीवनात थोडा बाजूला ठेवा, पण प्रत्येक गोष्टीमध्ये सावधानतापूर्वक क्रिया करणं, एवढं तर आम्ही निश्चित करू शकतो. स्वयंपाकाला करतोय सुरुवात, गॅस पाहून घेणं, नंतर डाळ तांदूळ पाहून घेणं, सगळं हे पाहून शोधून घेतल्यानंतर आम्हाला त्याचा दोष नाही. पाणी छानून घेणं योग्य पद्धतीने, तर हे या सगळ्या क्रिया करत असताना दोष होईल, दोष होणार नाही असं एकांत नाही आहे, दोष होईलही, परंतु तो दोष अल्पाय सावध्यलेशो बहुपुण्य रासो. हिंसा कमी आणि पुण्य संचय अधिक, कारण आम्ही सजग आहोत, सावध आहे. म्हणून दुसरा भेद मिथ्यात्व, दुसरा अविरती, तिसरा सांगितला कषाय. कषाय म्हणजे जो आमच्या आत्म्याचं कर्षण करतो, तो कषाय. क्रोध आमच्या आत्म्याला जो स्वभाव आहे, या स्वभावात कषाय भाव स्थित राहू देऊ नाही. म्हणून हे कषाय जीवनामध्ये यांनी देखील बंद होतो आहे. मिथ्यात्व, अविरती, प्रमाद, प्रमादाचं आता बघितलं, कषाय आणि योग. योग याचा अर्थ मन वचन कायेची चंचलतापूर्वक प्रवृत्ती. पण याच्यामध्ये देखील योगानी हा जो बंद होणार आहे, हा प्रकृती आणि प्रदेश बंद होणार आहे. आणि कषायाने जो बंद होणार आहे तो स्थिती आणि अनुभाग बंद होणार आहे. आणि म्हणून आम्हाला कमीत कमी कषाय जीवनामध्ये कसे करता येतील हे पाहायला हवं आहे. या ठिकाणी आचार्यांची भूमिका परत अशाच प्रकारची राहिलेली आहे की अशा तऱ्हेने आम्ही उपयोगाने या रागाशी तन्मय न होणे. जर तन्मय झालं तर बंध आहे, आणि तन्मयता नसेल तर आम्हाला बंध नाही. बंधाधिकाराची सुरुवात आम्ही करतो आहे. आणि सुरुवातीलाच नाटक असल्यामुळे अथ प्रविशती बंध हा, आता रंगभूमीवर बंध रूप पात्र, बंधाचं पात्र त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. श्लोक 163 नंबरचा कलश आपण बंधाधिकाराचा पहिला. आणि अमृतचंद्र आचार्यांची खूबी राहिलेली आहे
की ते पहिला कलश मंगलाचरणाचा अधिकाराचा हा ज्ञानाला समर्पित असा त्यांचा कलश असतो. रागोद्गार महारसेन सकलम कृत्वा प्रमत्तं जगत् क्रीडन्तं रसभारि निर्भरमः नाट्येन बन्धं धुनत् आनन्दामृत नित्यभोजि सहजा वस्तां स्फुटं नाटयत् धीरोदारमनाकुलं निरुपधी ज्ञानं समुन्मज्जति. नृत्यभूमीवर बंध प्रवेश करतो. रंगभूमीवर ज्याप्रमाणे नट वेश घेऊन प्रवेश करतो त्याप्रमाणे रंगभूमीवर बंध प्रवेश करतो. तेथे सर्वप्रथम सर्व तत्वांना यथार्थ जाणणारे सम्यक ज्ञान बंधास बाजूला करून प्रगट होते. असा ज्ञानाचा महिमा मंगलाचरण रूपाने प्रगट करतात. रागाच्या उदयरूपी महारसाने संपूर्ण जगाला उन्मत्त बनविणारा अनादी कालापासून या बंधाचं अशा बंधाचं साम्राज्य प्रत्येक जीवावर निसर्गतः अनादी कालापासून विद्यमान आहे. आणि असा या रागाच्या उदयरूपी महारसाने या रसामध्ये संपूर्ण जगाला त्यांनी त्या बंधानी जणू उन्मत्त केलेलं आहे, उत्पाद मचवला आहे. आणि रसभावाने रागाच्या धुंदीने आणि हा स्वतःच्याच धुंदीमध्ये आहे. ही रागाची जी धुन आहे ही त्याच्यावर सवार झालेली आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा विवेक त्याच्या जीवनात नाही आणि या रागाच्या आहारी जाऊन हा त्या धुंदीमध्ये परिपूर्ण महानाट्याने क्रीडा करत आहे. असा हा बंध त्या ठिकाणी आहे. आणि असा या बंधाचा धुवा उडविणार आता ज्ञान उदय पावलेला आहे. हा बंध अशा प्रकारे उन्मत्तपणे या रंगभूमीवर आपलं नृत्य दाखवित होता. सर्वत्र त्याचा वावर होता. अशा प्रकारे या बंधाला शह देण्यासाठी आता किंवा बंधाचा समूळ नाश करण्यासाठी बंधाला धुनून टाकण्यासाठी धुन्न हा शब्द आपण ऐकला असेल. एखाद्या धुन्न हा शब्द वास्तविकतः पहिले जी कापसामधून रुई बाजूला करण्याची जी प्रक्रिया होती त्याला धुन्न म्हणत होते. म्हणजे हे जे संत कबीर आहे हे त्या समाजाचे होते की ज्या ठिकाणी अशी धुण्याची क्रिया चालत होती. तर धुन्न म्हणजे एक 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 सरकी त्या ठिकाणी कापसातून बाजूला काढणं. त्याप्रमाणे आता या बंधातला जणू काही धुवून टाकत आहे, धुनून टाकत आहे. म्हणजे त्या बंधाला हा ज्ञानी जीव बरोबर बाजूला करतो आहे. म्हणून असं हे धुवा उडविणार धुनन शब्द आलेला आहे. तर असं हे ज्ञान उदय पावलेलं आहे. ते ज्ञान आनंदामृताचं नित्य भोजन करणार आहे. हे ज्ञान कसं आहे तर आनंदामृत नित्य भोजी. या ज्ञानाला कोणत्याही प्रकारचा असा कवलाहार नकोय किंवा मानसिक आहार नकोय. त्याचा आनंद हे जणू काही नित्य भोजन आहे. आणि या आनंद रसामध्ये हा अत्यंत तृप्त आहे. असा हा सहज अवस्था याम स्फुटम नाटयत. तो आपल्या सहज अशा स्वाभाविक अवस्था रूपाने जणू काही नृत्य करतो आहे. आपल्या जाणन क्रिया रूप स्वाभाविक अवस्थेला प्रगटपणे जणू काही आता तो नाचवीत आहे. आणि हे ज्ञान कसं आहे तर धीर आहे, नंतर उदार आहे, अनाकुल आहे, निरुपाधी आहे. अशा तऱ्हेचं हे ज्ञान उदय पावलेलं आहे. धीर आहे याचा अर्थ कोणत्याही विपरीत परिस्थितीमध्ये हे ज्ञान आपलं संतुलन नष्ट करत नाही.
त्याला धीर म्हणायचं. आम्ही एखाद्या वेळेला म्हणतो की हा किती धैर्यशील आहे. धैर्यशील आहे कधी म्हणतो, जेव्हा त्याच्यावर कुठलं तरी मोठं संकट आलंय आणि त्या संकटामध्ये देखील त्याचा विवेक शाबूत आहे, त्याला योग्य काय अयोग्य काय हे कळत आहे आणि त्या संकटाला देखील जो अगदी व्यवस्थित रीतीने समोर जातो आहे, अशा व्यक्तीला आम्ही म्हणतो की ही धैर्यशील आहे. तसं आता हे ज्ञान देखील धीर आहे. कोणत्याही तऱ्हेची समस्या या ज्ञानासमोर जर उपस्थित झाली तरी देखील अत्यंत समर्थपणे हे ज्ञान त्याचा मुकाबला करण्यासाठी तत्पर आहे. म्हणून पहिलं विशेषण ठेवलं धीर. एक एक विशेषण आणि या एकेका विशेषणाच्या जेव्हा आम्ही खोलात जातो त्यावेळेला तो तो जो ज्ञानाचा आनंद आहे, हा ज्ञानाचा आनंद देखील आमच्या हृदयापर्यंत भेटतो. ही जी त्याची उपपत्ती आपण लावतो त्यावेळेला धीर आहे, उदार आहे. उदार आहे याचा अर्थ आहे अतिविस्तृत आहे. ज्ञान केवढं, तर ज्ञान केवढं हे सांगण्यासाठी कल्याण मंदिरातला 30वा श्लोक आठवा. विश्वेश्वरोपी जनपालक दुर्गत असतो. विश्वेश्वर आहे म्हणजे सर्व विश्वाला जाणणार हे ज्ञान आहे. असं अतिविस्तृत आहे ज्ञान. ज्ञानाची सीमा असीम म्हटलेलं आहे ज्ञानाला, कुठेही मर्यादा नाही. म्हणून अतिविस्तृत आहे. अतिविस्तृत असताना सुद्धा आम्ही त्याला मर्यादा दाखवतो. समुद्राला सुद्धा शेवटी मर्यादा आहे, पण ज्ञान तर अमर्याद आहे. ज्ञानाला आम्ही उपमा देतो की समुद्राप्रमाणे आहे, पृथ्वीप्रमाणे आहे. हे सगळं उपमेय जे आहे, हे उपमेय देखील जिथे फिकं पडतं त्याच्या पलीकडचं ज्ञान आहे. कारण ज्ञानाला मर्यादा नाही आहे. ज्ञानाला खोलीमध्ये जर पाहिलं तर अशा प्रकारे खोली पण त्याची अतिविस्तृत आहे. तर असं हे ज्ञान उदार रूप आहे, सर्व लोक व्यापी आहे. हे तर एक लोकाला जाणताय, 343 गणराजूला जाणताय, पण असे असंख्यात लोक असते तरी देखील ज्ञान जाणण्याला समर्थ राहिलं असतं. असं हे ज्ञान अति विस्तृत उदार आहे. नंतर अनाकुल आहे. अनाकुल आहे याचा अर्थ इथे आकुलता बिलकुल नाही. आकुलता म्हणजे काय? आकुलता म्हणजे इच्छा तृप्तीचं समाधान नसणं, याला म्हणायचं आकुलता. एक इच्छा तृप्त झाली, तृप्त झाल्यानंतर लगेचच दुसरी इच्छा, म्हणजे हा जो इच्छेचा आमचा सतत शृंखला सुरू आहे की एक इच्छा तृप्त होते न होते तेच दुसरी इच्छा, की बस मला हे पाहिजे होतं आणि मला हे प्राप्त झालं, आता माझ्या जीवनात मला काहीही नको. हा जो तृप्तीचा भाव आहे, ही आहे तृप्ती. तिथे दुसरी इच्छाच आता जागृत होत नाही. बस मला हाच नित्य असा अनाकुल आनंद हवा होता, अतिंद्रिय आनंद हवा होता, की जो मला प्राप्त झालं आणि त्या प्राप्त झाल्यानंतर कुठल्याही प्रकारची आता इच्छाच उरली नाही. इच्छा जिथं समाप्त झाली तो आहे निराकुल आनंदाचा क्षण. असं म्हणतात की गौतम बुद्धांना ज्या वेळेला कैवल्याची प्राप्ती झाली, आजही ती ठिकाणं आम्हाला दाखवली जातात जर आम्ही बुद्धगयेला गेलो तर, आणि पाहण्यासारखी ठिकाणं आहे की त्या ठिकाणी गेल्यानंतर बुद्धगयेमध्ये जेव्हा आम्ही प्रवेश करतो, ज्यांना केवल ज्ञानाची प्राप्ती झाली ती जागा दाखवली जाते. या ठिकाणी बुद्धांनी कैवल्य प्राप्त केलं आणि असं सांगितलं जातं की 7 दिवस पर्यंत बुद्ध त्या आनंदामध्ये मशगूल होते. त्यांना कशाची शुद्ध उरली नाही, बस त्या आनंदामध्ये ते निमग्न झालेले होते. आणि नंतर उठून ते 7 ठिकाणी बसले आणि त्या 7 परम पवित्र अशा जागा त्याच परिसरामध्ये आहेत. तर असं जे आहे की अनाकुलता रूप, की आता इच्छाच कुठली उरलेली नाही, बस मला हे हवं होतं आणि हे मिळालेलं आहे. आता माझ्या जीवनात
कोणत्याही प्रकारची अभिलाषा नाही, याला म्हणायचं अनाकुलता. आम्ही नेहमी शब्द वापरतो की मोक्षामधलं सुख कसं, तर अनाकुलता सहित आहे. पण ती अनाकुलता म्हणजे काय, याचं स्वरूप लक्षात घ्यायचंय. आमच्या जीवनात असं स्वरूप येऊ शकतं का, याचंही अन्वेषण करायचंय. म्हणून अनाकुलता, आकुलतेचं काही कारण नाही असं आहे. नंतर निरुपाधी, कोणत्याही तऱ्हेच्या उपाधीनी, कोणतीही उपाधी नाही आहे आता त्या आनंदाला. आम्ही त्याला न इंद्रियजन्य आनंद म्हणू शकत, न रसना इंद्रियजनित म्हणू शकत. कोणत्याही इंद्रियाची गरज नाही, कोणत्याही कर्माच्या आधिपत्याखाली ते ज्ञान उत्पन्न झालं नाही, म्हणून निरुपाधी आहे आणि परिग्रहानी रहित आहे. कोणत्याही परिग्रहामध्ये जे सुख नाही, ते या ठिकाणी आत्म्याच्या अनंत ज्ञानामध्ये सुख आम्हाला दिसलेलं आहे. अशा तऱ्हेने या ज्ञानाचा आता उदय झालेला आहे. आणि ज्ञानाचा उदय झालेला आहे. कल्पना करा, रंगभूमीवर बंध आहे आणि या बंधाला आता धुणून काढणारं, याला नष्ट करणारं असं ज्ञान त्या ठिकाणी उदयाला आलेलं आहे. याचा सरळ सरळ अर्थ, आमच्या ज्या अंतर्मनाची दशा आहे ही आम्हाला बघायची आहे. आमच्या अंतर्मनामध्ये हे सतत रंगभूमी तयार झालेली आहे आणि ती रंगभूमी रणभूमीत परिवर्तित झालेली आहे, समरभूमीत परिवर्तित झालेली आहे. बंध आहे आणि त्या बंधाला फाईट देण्यासाठी, युद्ध करण्यासाठी असं हे महाज्ञान उदयाला आलेलं आहे. आणि या लढाईमध्ये विजय कुणाचा होणार आहे? अर्थात ज्ञानी जो आहे, हा ज्ञानी विजयाला प्राप्त होणार आहे आणि बंध पराजित होऊन या रंगभूमीवरून निघून जाणार आहे. बंध तत्वाने रंगभूमीवर प्रवेश केला आहे, त्याला दूर करून ज्ञान प्रगट होते आणि नृत्य करते. त्याचा महिमा येथे वर्णन केलेला आहे. असा अनंत ज्ञान रूप आत्मा सदा प्रगट होतो. या कलशामध्ये बंधाला धुणणाऱ्या अशा उदित ज्ञानाचं स्मरण केलेलं आहे. संपूर्ण जगाला मोहरूपी मदिरेने मदोन्मत्त करून हा बंधरूपी सुभट, सुभट याचा अर्थ योद्धा, हा बंधरूपी योद्धा महानृत्य करत होता. त्याला पराजित करणारा हा ज्ञानरूपी महायोद्धा आता रंगमंचावर आलेला आहे, जो धीर आहे, उदार आहे, अनाकुल आहे आणि निरुपाधी आहे. 4 विशेषणं या ठिकाणी ठेवली. प्रत्येकाच्या हृदय कमलामध्ये आमचा निज कारण परमात्मा आहे. निज कारण परमात्मा हा म्हणत असताना यालाच परमपारिणामिक भाव म्हणता येतो, यालाच आमचा त्रिकाली ध्रुव आत्मा म्हणता येतो, यालाच आमचा नित्य उदीयमान असणारा ज्ञान चैतन्य, ज्ञान चैतन्याशी रस असलेला जो आमचा आत्मा आहे, हा आत्मा म्हणता येतो. आणि हा आत्मा कसा आहे, तर थोडक्यात हा अनादी अनंत आहे. नंतर हा गुणभेदांच्या आणि पर्याय भेदाच्या अतीत आहे, एकरूप आहे, सहज आहे, ध्रुव आहे. हा न नयाचा विषय आहे, न प्रमाणाचा विषय आहे. या सगळ्यांना गौण करून एक हा आत्मा सामान्य रूपाचा, अखंड रूपाचा, अभेद रूपाचा आम्हाला बघायचा आहे. या आत्म्याला कारण परमात्मा म्हणा किंवा परमपारिणामिक भाव म्हणा, असा हा आमच्या जवळ, प्रत्येकाजवळ हा आहे. यालाच आम्ही ध्येयरूप आत्मा म्हटलेला आहे, की ज्याचं अवलंबन घेऊन आम्ही शुद्ध आत्मा प्रगट करणार आहे. म्हणून एक वाक्य मी तुम्हाला सांगितलं होतं की समय सारचा विषय
शुद्धोपयोगाला दाखविणं हा नसून शुद्धोपयोग ज्या आत्मद्रव्यांपासून उत्पन्न होतो त्या आत्म्याचा म्हणजे त्या शुद्ध उपयोगाचा स्रोत दाखविणं हे या समयसारचा विषय आहे. असा हा समयसारचा विषय. पण अशा या आत्म्याची आम्हाला आज तागायत पर्यंत ओळख नाही. ओळख नाही म्हणून त्याचा परिचय नाही. परिचय नाही म्हणून त्याची महिमा पण आम्ही जाणत नाही. तर आम्हाला आजपर्यंत रागाची महिमा आहे. मोहाच्या उदयात आणि अनंतानुबंधी रागाच्या सद्भावात आम्ही आमचं स्वरूप विसरलो आहे आणि स्वतःला भ्रमपूर्ण मानत आहोत. सारं जग या मोहाच्या रसात उन्मत्त आहे आणि आता बंधाला उखडून फेकून हे सम्यक ज्ञान उदित झाले आहे. ज्याने आत्म्याचे स्वरूप नित्य अबंध आहे हे जाणलेले आहे आणि त्याला आता आत्मतत्वाची उपलब्धी निश्चितपणे होणार आहे. यावर बनारसजी दासजी काय म्हणतात ते आपण परवाला बघूया. उद्याला क्लास होणार नाही आपला. परवाच्या दिवशी आपण परत याच्या पुढचं प्रकरण बघू. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालो सो जिनवाणी मस्तक नमो सदा देतो हो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वच्छायाणम नमो लोए सवसाहुणम.